नमस्कार. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या एका आगळ्या वेगळ्या मुलाखतीमध्ये आज आपलं स्वागत करतोय. आज आपल्या स्टुडिओमध्ये योगाचं महत्व सांगण्यासाठी संपूर्ण एशियामध्ये जी स्पर्धा आयोजित केली होती, पंजाब या राज्यानं स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावून कोल्हापूरचं नावलौकिक करणारे माननीय गजानन पोद्दार सर आणि विश्वनाथ स्वामी सर हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. प्रथमतः सर तुमचं आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने अभिनंदन आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. ठीक आहे, आम्ही तुमच्या दोघांमार्फत तुमचा आम्ही आभार मानतो. आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. संपूर्ण पंजाबनं जी काही आयोजित केलेली स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये या जवळजवळ 1170 जणांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यामध्ये कोल्हापूरचे नावलौकिक करणारे हे दोघे स्पर्धक त्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. ते या ठिकाणी आपल्या योगाचं महत्व आणि त्यांना त्या स्पर्धेमध्ये काय अनुभव आला ते या ठिकाणी सांगणार आहेत. सर, काय अनुभव आला त्या स्पर्धेमध्ये आपल्याला? लक्षात घ्या, जगामध्ये आता योगाचं भरपूर असं प्रचार होत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपलं इंडिया फिट म्हणजे इंडियामध्ये आपलं जे आरोग्य आहे ते सशक्त बनवावं यासाठी त्या वेलफेअर 5 स्टार वेलफेअर लुधियाना पंजाब यांनी ते फार मोठं संकल्प करून ही स्पर्धा आयोजित केली आणि तिथं आम्हाला हे भाग घेण्याची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करायचं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. आणि योग हा विषय लोकांपर्यंत अगदी डीपमध्ये जायला पाहिजे त्या दृष्टीनं अजून गेलेला नाही आहे. म्हणजे आजचं धकाधकीचं जीवन आहे, खूप धकाधकीचं आहे, पळापळीचं जीवन आहे. माणूस प्रत्येक क्षणाक्षणाला पळत असतो आणि त्यांना कुठेतरी त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी खूप मोठं योगाचं महत्व आहे. काय महत्व आहे सर? तर योग लक्षात ठेवा, योग हा आता जगामध्ये योगाबद्दल बरेच गैरसमज आहेत. लक्ष ठेवा, योग हा म्हातारा झाल्यावर करायचा असतो, योग हा तरुण मुलांना करायचा नसतो, योग आजार आल्यानंतर करायचा असतो, असाच वेगवेगळ्या गैरसमजुती जगामध्ये आहेत. पण आमच्या अनुभवापासून आमच्याकडे आता जवळजवळ गेले 15-16 वर्ष आम्ही याचा अभ्यास करतो. तर योग हा 8 अंगामध्ये व्याप्त आहे आणि त्यापैकी आसन आणि प्राणायाम हे 3रं-4थं अंग आहे आणि त्याच फक्त लोक काय करतात, अभ्यास करतात. ते बी कशासाठी? व्याधी निवारण्यासाठी. पण व्याधी निवारण्यासाठी हा योग तयार झालेला नाही. योगाचा हेतूच आहे की मनुष्याला नराचा नारायण बनवणे, लक्ष ठेवा, मोक्षापर्यंत घेऊन जाणे, अशा आध्यात्मिक महत्वासाठीच हा योग करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि मी त्याच दृष्टीनं माझ्याकडे येणाऱ्या साधकाला जास्तीत जास्त त्या आध्यात्मिक ज्ञानाकडे नेण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि ते माझे सहकारी विश्वनाथ स्वामी यांनी चांगल्या प्रकारे आमचं ऐकलं, ते रिस्पॉन्स देतात आणि त्या प्रकारे त्यांनी ती स्पर्धा योग्य प्रकारे पार पडली आणि त्यांना त्यामध्ये गोल्ड मेडल मिळालं. मला त्यात फार आनंद आहे, कारण का गुरुला शिष्याचा विजय झाल्यानंतर फार आनंद होतो. त्या दृष्टीनं त्यांनी माझं सगळं ऐकून त्यांनी ते जे कार्य आहे ते योग्यरीत्या पूर्ण केलेलं आहे. नक्कीच सर सुद्धा एक योग प्रशिक्षक आहेत आणि आता सध्या त्यांच्याकडे 15-20 जण योगाचं प्रशिक्षण घेतात. सर नक्कीच सर, आता आपण थेट आपल्या योगासनाला सुरुवात करूयात. आपण काही योगासनं आम्हाला करून दाखवा, आमच्या प्रेक्षकांना देखील करून दाखवा. ठीक आहे. योगामध्ये सूर्यनमस्कारला फार महत्त्व आहे. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण सुंदर व्यायाम म्हटलेला आहे. यामध्ये 3 गोष्टी केल्या जातात. यामध्ये 10 आसन झालेले आहेत, प्राणायाम झालेला आहे व सूर्यमंत्र झालेला आहे. तर सर्वांगीण सुंदर व्यायाम म्हणून सूर्यनमस्कारला जगामध्ये ओळखलं जातं. ज्यांना काहीच वेळ मिळत नाही त्यांनी एक 5 ते 7 सूर्यनमस्कार जरी घातलं तर शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारते, रक्तामध्ये असणाऱ्या पेशीचं कार्य सुधारतं, स्नायूचं कार्य सुधारतं, लवचिकता वाढते, एकाग्रता वाढते, आत्मशक्ती वाढते. अशा प्रकारे सर्वांगीण सुंदर व्यायाम म्हणून सूर्यनमस्कारला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे आणि आम्ही ते अनुभवत आहोत.